नमस्कार. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:04 झालेली आहेत. महाबळेश्वरचा व्लॉग इथूनच सुरू होतो आहे आपला. हे बघा, बॅग पॅकिंग आपली सुरू झालेली आहे. सर्व सामान वगैरे आहे, टी शर्ट्स वगैरे मी काढलेले आहेत. माझं एक आहे आपला 3 दिवसाचा प्लॅन आहे. 13, 14 आणि 15. 13ला म्हणजे आपण उद्या सकाळी निघणार आहोत पहाटे आपण. 14 आणि 15ला आपण रिटर्न जर्नी आपली दुपारून स्टार्ट होणार आहे. त्याचप्रमाणे जास्त काही सामान घेत नाही. आपलं मुलांचं तर आपलं सॉर्टेड असतं दरवेळेसचं. एक जीन्स आणि त्याच्यावरतीच सर्व टी शर्ट्स एकदम सॉर्टेड असतं. हां, फक्त मुलींचं वगैरे काय असते तर जास्त असते, पण आपलं सॉर्टेड आहे एकदम एकदम एकदम. सुप्रभात मित्रांनो. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आज आपण महाबळेश्वरला निघण्याकरता निघालो आहेत. वगैरे पॅक झालेले आहेत सर्वांच्या. काल मी तुम्हाला बॅग पॅकिंगचा दाखवली, त्याचप्रमाणे दाखवलं. आणि हा आपला जे आता व्लॉग शूट होत आहे तो आपल्या शूट होत आहे ॲक्शन 5 प्रोमधून. ती कशी आहे नक्की मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. तर मित्रांनो, कार आमची रेडी आहे, बॅग पॅकिंग चालू आहे. त्या बॅग पाटलीचे पाण्याची तर आम्ही भरमार केलेली आहे एकदम. ट्रिप आमची सुरू झालेली आहे. आम्ही आलेलो आहेत वाघोबा देवस्थान. नेहमीप्रमाणे शॉर्ट चालू आहे ना. हो. जय श्रीराम. जय श्री. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला. आम्ही आता आलेले आहेत एक खांडेडे टोलजवळ पोहोचलेले आहे. थोडंसं डॉक्युमेंटेशन PUC आणि फास्टॅगचं काम करून देतो आणि मग पुढे सरूयात. लगेच पाजी काय गं पाजी? पाजी तुम्हाला कसली काय आहे? माझे तेरे भजी निकल जाते ना अभी भाई. आता आम्ही ऑफिस में लेट हो रहा हूँ भाई. एक्सीडेंट तो क्या होता रहता है. एक्सीडेंट तो क्या होता रहता है. मौत क्या आती रहती है. ऑफिस लेट नहीं होना चाहिए. ऑफिस में पंच और लंच टाइम पे होना चाहिए. तर अशा आपण प्रकारे आम्ही आलेले आहेत. आता ठाणा क्रॉस केलेला आहे. आमची एक दुसरी गाडी आहे ती मागे आहे, थार. त्याच्यामध्ये अजून 4 जण आहेत आणि आम्ही इथे 4:30 हो सॉरी 4:30. इकडे 2 विकेट डाऊन आहेत. 2 विकेट डाऊन आहेत. मागून माकडाचा पाय बी आला तो लगेच. वैभवी मिस यू वैभवी. तुझी आठवण येते खूप मला. कुंजला दिसली का कुंजलाची पण येईल. आता आम्ही आलेलो आहोत ऐरोलीजवळ. एक चहाचा किंवा एक नुसता एक स्नॅक्सचा ब्रेक घेतो आहे. लेडीज कंपनी वॉशरूमला चालले आहेत. इथे येऊन आम्ही चहा नाश्ता करणार होते, काय खाणार होते, पण उतरल्यानंतर सर्वांचं मन बदललं. त्यामुळे आता आम्ही परत पुढे जातो आहे. पुढे मॅकडॉनल्ड्स आहे, तर तिकडे आम्हाला काही खायला वगैरे सगळ्यांची इच्छा आहे की मॅकडॉनल्ड्सला काहीतरी खाऊयात. चालू झालं तर फ्लेमिंगो सिटीमध्ये आपले स्वागत आहे. फ्लेमिंगो सिटी जाईल. हो, काहीतरी असं छान दाखवण्यासारखं आलं की मी तुम्हाला दाखवेल. आता सगळ्यांना वॉशरूमला चांगलं वॉशरूम मिळालं, ते म्हणजे मॅकडॉनल्ड्सचं. सो काहीतरी कॉफी वगैरे सुद्धा इथेच घेतो आणि लेडीज लोकांना वॉशरूमला जायचं आहे, सर्वांनाच जायचं आहे, तर आम्ही तिथे वॉशरूमला सुद्धाही जातो. कोरियन घे. कोरियन नको. अरे त्याला फ्राईज घ्यायचे फक्त. कोरियन घेऊन काय करायचं आहे. तुम्हाला कुठे खायला आवडेल तिथेच बसून खा, घेऊन जायचे आहे तिथे. प्राइस पहिले प्राइस. गुड मॉर्निंग, हॅव नाईस डे. वाटोळं केलं वाटोळं नाही. फ्राईज झालेले आहेत. अपना आहे का आयुष्यात पहिल्यांदा अक्षय कोणत्या ट्रिपला टाइमवर उठलाय म्हणून त्याचा आपण सत्कार करतोय. जल्दी उठने के टाइम. क्या माहौल है, क्या माहौल है, क्या माहौल है. साखर शिवाचं होणार.
जस्ट आता आम्ही पनवेल टोल क्रॉस केलेला आहे. लाईव्ह लोकेशन चेकिंग चालू आहे आमचं. एकमेकांना फोन करून कोण पुढे कोण मागे आहे. शर्यत लागलेली आहे आणि त्या शर्यतीचा मी हिस्सा नाही आहे. मी इज्जतमध्ये गाडी चालवतोय. गाडीचा स्पीड वाला बघा. लगेगा कि वो जीत गया, लेकिन उसको पता नहीं वो रेस में अकेला भाग रहा था. गती मार्गावर आपले स्वागत आहे. आपण आता पुणा एक्सप्रेस हायवे वरती आलेलो आहोत. जिंके चिकरी जिंके चिकरी जिंके चिकरी जिंके चिकरी Come fly with me. För att lägga på något från stadion där skojar folk från Far East Coast. Dosen पण भाई सेफ्टी बघ किती वाटत. ट्रॅफिक हवालदार बघ कुठे कुठे आहेत आता यावेळेस. भाई खूप जास्त वाटले, खूप जास्त चाललेत. अरे हे लोकांची लफडी जाम आहेत ना, हे लेन नाही पाळत ना. हे जे आहेत ना, अरे ह्यांच्यासाठीच केले ते उभे. हे एक वेळ पाळतो रात्री यांचे जास्त नखरे असतात. आता एवढं करून सुद्धा बघ ना. हे बघा IST वाला बघ ना, ह्याची काय गरज आहे काय. पुणे एक्सप्रेस हायवे सेकंड टोल आता आम्हाला लवकरात लवकर येणार आहे. घाट आम्ही पुणे एक्सप्रेस हायवेचा क्रॉस करत आहोत. डू नॉट स्लीप आणि काय लिहिलंय, हां सॉरी, डू नॉट स्लीप ऑन एक्सप्रेस हायवे. तिकडे लिहिलंय डू नॉट स्लीप. उठ डू नॉट स्लीप लिहिलंय तिकडे. उठ नाही डोळे उघडे ठेवायचे. कोथरूडमध्ये सर्वात छान मॅडमचं सोनं आहे. नॉट स्पॉन्सर, स्वतःच्या जीवावर इथपर्यंत आलेलं आहे. प्लीज स्पॉन्सर. हां बरोबर आहे. कशी बोलते ते? नाही मी बोलतोय, मला भावेश सांगतोय. इन शॉर्ट सांगतोय भावेश की स्पॉन्सर माग असं. प्लीज स्पॉन्सर, कोणीतरी स्पॉन्सर करा. मला लडाखला जायला कोणीतरी स्पॉन्सर करा प्लीज. एक काम करू सगळ्यात पहिले आपण ना पहिले मनाली करू. मनाली केलं ना एकत्र का सगळ्यांना ऑटोमॅटिकली इच्छा होईल. घाट इकडे संपत आहे, घाट इकडे एंड होत आहे, घाट इकडे संपलेला आहे. आता आम्हाला 100च्या स्पीडची परवानगी दिलेली आहे आणि मी 100चा स्पीड घेणार आहे. आता खट खट कुट खट 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 डायरेक्ट 8 वागे. पुणे शहरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. काय म्हणता अंकुश ठाकूर? एकदम बढ़िया आहे. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भाई तो आय लव कोथरूड. कोथरूडमध्ये आपले स्वागत आहे. चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या स्वागताला आहेत. चला चला आता इथून आपलं डेस्टिनेशन महाबळेश्वर 2 तास 23 मिनिटावर आहे फक्त. आणि किलोमीटर उरलेले आहेत किती रे, किती 98 नाही 98 बरोबर. आता इकडून आपल्याला महाबळेश्वर आहे, इकडून 77 किलोमीटर. थोडंसं ब्रेक घेतो आहे, काहीतरी एनर्जी म्हणून. झोप कंप्लीट नाही झाली आहे त्याच्याकरता एक रेडबुल किंवा काहीतरी असं एनर्जी ड्रिंक घेतो. आणि त्यासोबत थोडंसं च्युइंगम्स वगैरे, हे तोंड कंटिन्यू चालू राहिलं तर चांगलं राहील, त्याकरता च्युइंगम्स वगैरे घेतो आहे. इकडे थम्सअप हे रेडबुल आहे, पण याच्यामध्ये लेमनवाला पाहिजे होतं ना, ते लेमनवाला. पण हा वाला कुठला आहे? शुगर फ्री. हा शुगर फ्रीवाला आहे. तो इनको बताओ आपण शुगर फ्री लेते. हां मस्तपैकी आता रेडबुल घेतलेलं आहे शुगर फ्री. जस्ट टोल क्रॉस केला आणि आमची पोलिसांनी गाडी थांबवली आणि पूर्ण गाडी चेक करून घेतली. बस काही सापडलं तर काही नाही. येतच नाही का तर काय सापडणार. हां तर त्यांना एक गोष्ट मिळाली ती म्हणजे आम्ही रेडबुल पितोय. बट लागला सर्व. बिग थम्सअप महाराष्ट्र पोलीस की त्यांची चेकिंग चांगली चालू आहे, छान वाटते. लंच करण्याकरता मस्त आता आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतलेला आहे. हॉटेल राजगड असं आहे. महाराजांची प्रतिमा तुम्ही मागे बघू शकतात. व्हेज नॉनव्हेज थाळी सर्व काही इकडे अवेलेबल आहे. लंच करूयात मस्त आणि परत पुढच्या प्रवासाला आता आपण निघूयात. मस्तपैकी आता आमची व्हेज थाळी आलेली आहे. दही ही कसली भाजी आहे? मटर पनीर. हा मिक्स व्हेज आणि मटर. हे मिक्स व्हेज आहे, मटर पनीर आहे, डाळ आहे, कांदा आहे, पापड आहे, भाकरी आहे. ही माणसं आहेत. लंच बोलू शकतो ठीकठाक होता, काम चलाव. एवढा फिरतो आहे मी, पण असं मनासारखं जेवण, असं म्हणजे तृप्त करणारं जेवण मला असं अजून कुठलं हॉटेल मिळालं नाही आहे. एवढ्या दिवसात मी एवढा फिरतो आहे
पण अजिबात मला असं तृप्त करेल असं जेवण मिळालंच नाही. का माहीत का? महाबळेश्वर आता फक्त आणि फक्त 40 किलोमीटर राहिलेलं आहे. तासभराचा डिस्टन्स राहिलेला आहे. हा ब्रिज आहे. फक्त ह्याच्याकडून एका वेळेस एकच गाडी पास होणार असा हा ब्रिज आहे. आणि ह्या रूटला मी पहिल्यांदा आलो. आणि हे काहीतरी प्राचीन काळातलं आपलं मंदिर आहे, खूप आधीच्या काळातलं. आणि हा असा रूट आहे जिथून एका टायमाला एक गाडी 4 व्हीलर पास होणार. नाईस, सुंदर. आज आपल्याला गुगल देवीने काहीतरी भलतंच काम केलं आहे आपल्यासोबत. कुठून तरी एकदमच खेड्यातून आपल्याला रोड दाखवत आणलेला आहे. गूगल माता ऐसा क्यों करता, हमके ऊपर कृपा बरसाओ, ऐसा मत करो बच्चे के साथ. मित्रांनो, आम्ही आमच्या हॉटेलवरती पोचलेलो आहोत. रूम्स आता आम्ही ऑक्युपाय करतोच, बट समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. व्ह्यू बघून तुमचं मन असं करेल. ला 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 ला. हे 2 रूम्स इकडे आहेत. हा पूर्ण एक अपार्टमेंट आहे, पूर्ण 3 रूम्सचा. किचन वगैरे हा विला टाईप आहे. हा पूर्ण आम्ही ऑक्युपाय केलं आहे. ही माझी रूम, म्हणजे ही माझा बेडरूम. आणि हा समोरचा लगेच बाहेर आल्या हा असा सुंदर असा व्ह्यू आहे. मित्रांनो, मी एवढ्या वेळा महाबळेश्वरला येतो, पण माझं मन महाबळेश्वरपासून काय भरत नाही. काय माहिती का, पण मला खूप मजा येते इथे. आपण ना कसं आहे वाटत? मस्त, एकदम भारी वाटते ना तुला रे? मस्त, एकदम मस्त, एकदम मस्त. छान छान छान. कसं अंकुश? छान 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 छान. असं करायचं वेळेस शाळेत. वर्षाजी कैसा आहे लोकेशन? मस्त वाटतं. मस्त वाटते. बढिया. आणि काय करायला मजा येईल इथे? बाहेर फिरण्याकरता आता पॉईंट्स बघायला सुरुवात केलेली आहे. सर्वात पहिला पॉईंट आम्ही आलेलो आहे पारशी पॉईंटला. महाबळेश्वरची एक खासियत काय माहिती आहे? आपण वेगवेगळ्या पॉईंटला जाऊन वेगवेगळ्या अँगलने तोच डोंगर बघत असतो आपण. ही महाबळेश्वरची खासियत आहे. मला ते नाही आवडत, पण मला फक्त इथे येऊन शांत एकदम निवांत असते, त्यामुळे इथे ही जागा आवडते मला. इथे वाईब मस्त वाटते, एकदम शांत वाटते, एकदम रिफ्रेशिंग वाटतं. आणि एक नवीन सुरुवात, पुन्हा आपण घरी जाऊन कामासाठी जोश निर्माण होतं एक वेगळं. त्यामुळे हे महाबळेश्वर मला अति प्रिय आहे. फोटो सेशन चालू झालेले आहेत. देवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मस्त वाटतं. दिस इज पारशी पॉईंट. आत्ता कुठे आम्ही जरा असं महाबळेश्वरमध्ये आल्यासारखा फील येतो आहे. मस्तपैकी बघा, सगळ्यांचे बटरकॉर्न चालू आहेत, खाणं वगैरे. ओके, तिकडे आपण रोस्टेड मके वगैरे खायला लावलेले आहेत. आणि कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे, पण सुंदर वातावरण झालेलं आहे, एकदम सुंदर. हा मस्त पाऊस येतो आहे, धुकं यायला लागलेलं आहे. कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ते दिसून येत नाही, पण सुंदर, एकदम सुंदर. आणि मी माझी घेतो ही स्ट्रॉंग कॉफी. आता वाटतंय ना महाबळेश्वरला आलोय. आजचा व्लॉग हा आपण इथेच संपूयात. आम्ही पूर्ण पावसात भिजत पूर्ण हॉटेलवरती आलेलो आहोत.
आणि सुरुवातीचं म्हणजे असं दार उघडायचं आणि हा असा समोर सुंदर असा व्ह्यू. चला आपला महाबळेश्वरचा डे 1 हा इथेच समाप्त होतं आहे. आता मस्तपैकी आराम करतो. थोडेफार आमचे ज्याच्यासाठी आम्ही आलो आहे चिल करण्यासाठी ते करतो आणि आपण भेटूयात उद्या. तोपर्यंत स्टे ट्यून. जिथे आहे तिकडे स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ लगेच आला तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. बाय.